नमस्कार मैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला आता बघा 4:30 वाजले दुपारचे. आणि आता हां सहकार बालाजी नाही, गजानन महाराज नाही, बालाजी नाही, सहकारनगरच ना ते गजानन महाराज. तर गजानन महाराजांना निघालो आता आम्ही. आता 4:30 वाजले तर दुपारचे. तर प्राजक्ता येणार आहे माझ्याकडे आणि मी आणि पाजू जाणार आहे गजानन महाराजांना. चला आता निघालो आम्ही. दिसते यायची अजून. पाजू आली. लागू दे ना 5 मिनटं, बसू आपण तिथं. काय आपल्याला हां चला निघालो. आज ह्या रिक्षा आपल्या इलेक्शनच्या आहेत या. हो ना, इलेक्शनच्या रिक्षा येणार नाहीत या. तुम्ही करून आले का? हे बघा इकडे आम्ही रिक्षा करून निघालोत आणि मावशींना पण सोबत घेऊन गेलो होतो. आणि जाता जाताच मावशींना सोडायचं होतं पुलाखाली. तिथं सोडलो आम्ही मावशींना. सासूबाईंना सांभाळायला मावशी त्यांना म्हटलं होतं निघतानाच हे म्हटले होते असं कर, आता मावशींची जायची वेळ झालीच आहे, 5-10 मिनटात मावशी निघतातच, तर तू त्यांना घेऊन जा आणि तिथे खाली रिक्षातनं घेऊन जाऊन त्यांना सोड. तेवढंच त्यांचं म्हणजे चालणं वाचेल म्हणून आम्ही मावशींना घेऊन गेलो होतो. तर चला बघा इकडे निघालं होतं गजानन महाराजांना. आणि नवीन वर्षाची सुरुवातीच्या वेळेसच खरं गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं, पण ते काही जमलंच नाही. तर म्हटलं आज आणायचं आहे. प्राजक्ता विचारलीच, अगं मम्मी तू काय करते आहे, तर आपण जाऊया गजानन महाराजांचं दर्शनाला. म्हटलं चला जाऊया. आज नेमकं काय झालं माहिती आहे का, प्राजक्ताची गाडी घेऊन गेला प्रतीक, त्याच्यामुळे आम्हाला रिक्षाने जावं लागलं. आलो तर मी गजानन महाराजांना. पडले हे बघा मस्त दिसतं की नाही, छान गजानन महाराजांचं मंदिर. दर्शन घेऊन बसतो तिथे आम्ही. मंडप कशाचं आहे आत्ता घालणार आहेत, तर काढायचं आहे कोणास ठाऊक. पण इथं आता पारायणची पण व्यवस्था असते बघा. 7-7 दिवसाचं पारायण सप्त. चला मनसोक्त दर्शन घेतोय. हे बघा गजानन महाराजांचं मंदिर. चला निघालो आता दर्शन घेऊन मस्तपैकी. आता रिक्षा बघा. हे बघा आम्ही चालतच निघालो. आणि प्राजक्ता काय म्हटली, इथे थोडं पुढे चालत जाऊया आणि इथे एक स्टॉल आहे, तर आपण तिथे जाऊया. म्हटलं चला जाऊ द्या. किती दिवसांनी म्हणजे कसं प्राजक्तासोबत असं फिरायला मिळत नाही, म्हणजे जाणं होत नाही त्यांच्या कामामुळे. तर म्हटलं चला जाऊया. निघालोत आम्ही आता. आणि इथे बघा मला एका कॅफेमध्ये आणलं तिने, आणि एवढी गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. आणि मला म्हटली तुला काय खायचं आहे मम्मी. प्राजक्ता माझी बस इथे ये. काय आणलं तू खा ना. हे बघा आता निघालेत आम्ही आता. हो का, तर आता रिक्षासाठी थांबलेत आम्ही. अंदाज झालेला आहे आता. 3 मिनिटं चालेल की 3 मिनिटांनी कुठं जायचं काय. हे पहा इकडे फायनली आम्हाला रिक्षा मिळाली आणि रिक्षा केली. आजकाल कसं आहे माहिती आहे का, ओला करा नाही तर उबेर करा, तर ते मीटरप्रमाणेच घेतात आपल्याला, मीटरप्रमाणेच पैसे घेतात आपले. आणि त्यांना मी विचारलं होतं, म्हणजे प्राजक्ता म्हटली असं कसं हो, आम्हाला येताना पण त्यांनी असंच केलं, रिक्षावाल्यांनी मीटरप्रमाणेच घेतलं. आणि हा जातानासुद्धा तो म्हटला आम्ही मीटरप्रमाणेच घेणार आहे, कारण का आम्हाला कंपनीवाले काय करतात, कमी रेट देतात, त्याच्यामुळे आम्ही मीटरप्रमाणे घेतो आहे. तर म्हटलं चला ठीक आहे. तर आम्ही निघालो आता. आणि बघा प्राजक्तानी ना माझ्यासाठीच खास पाणीपुरी मागवली आणि कोल्ड कॉफी मागवली. हां हो ना, काय रेट मग काय. हां
चला आत्ता घरी आली मग मी गजाननाचं दर्शन घेऊन घरी आत्ता आले. चला स्वयंपाकाला लागावं लागेल आता मला. सोबत तुला सांगतो, भात आणि मसाल्याचं वरण कर. बरं, भात आणि मसाल्याचं वरण चालेल. आता ह्यांची फरमाईश बघा, भात आणि मसाल्याचं वरण. 2 पोळ्या आहेत सकाळच्या. चला मसाल्याचं वरण करते आणि भात. बघा ह्यांनी म्हटल्याप्रमाणे मी इकडे ह्या कुकरला ना वरण लावलेलं आहे शिजायला. वरण शिजलेलं आहे तर ह्या दुसऱ्या कुकरमध्ये भात बनवते, भात टाकणार आहे. हे बघा आता पाणी टाकले तर एका भांड्यामध्ये भात टाकेन. हे म्हणले असं कर, मसाले वरण आणि भात कर. तर चला, हे बघा इकडे वरण शिजलेलं आहे. मी मुगाचंच वरण करत असते, मुगाच्या डाळीचंच आमच्याकडे आमटी बनली जाते. हे बघा मसाल्याचं वरण म्हटल्यानंतर मी काय केलं, कांदा टमॅटो ह्याच्यामध्येच वरणामध्ये शिजताना टाकलेलं आहे. आणि इकडे कुकरला लावलं आहे भात. मसाल्याचं वरण म्हणजे तिखट वरण म्हणतात हे. नाहीतर कसं असतं, मी इतर वेळेस गोड आंबट चिंच घालून आमसूल घालून वरण करते, कधी टमॅटोचं वरण असतं. तर आता मसाल्याचं वरण ह्याचं म्हणजे थोडं तिखट असतं. म्हणजे ह्यांचं म्हणणं की थोडं तिखट कर. तर बघा आता कांदा टमॅटो तर मस्तपैकी ह्याच्यामध्ये, हे बघा मस्तपैकी ह्याच्यामध्ये एक जीव झालेले आहेत. हे पण इकडं मस्त मसाल्याचं वरण बनवलं आहे मी. आणि इकडं होतं आता भात गरमागरम. या सगळेजण गरम गरम भात आणि मसाल्याचं गरम वरण खायला. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.